स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळीच्या वाजत 8 आणि आत्ता आहे आपण येलापूरच्या मागं. इथं लावली गाडी. गाडीच्या पलीकडे नाश्ता आहे. थोडं नाश्ता करावा म्हणलं आणि निघायचं आता इथून नाश्ता बिष्टा करून. सकाळी 7 वाजता 1 तासाभरापूर्वीच उठून निघालो आम्ही. इथं अमोलची गाडी आहे. तासाभरापूर्वीच उठून निघालो. आता म्हणलं इथे येऊन नाश्ता वगैरे करावा, फ्रेश वगैरे तिथं जो हॉटेलवर चालू होतो. इकडं स्मशानभूमी येलापूरचे. मला वाटतं 7 वाजताचं उठलो होतं, फ्रेश वगैरे झालो, तिथं निघालो. आता म्हणलं नाश्ता वगैरे करावा आणि जाऊ. आपलं घाट पण उतरायचं आहे. घाटबीट उतरून म्हणलं परत काय नाश्ता करणं थांबण्यात काय अर्थ नाही. म्हणलं रनिंग उरकायचं आपल्याला, कारण की उद्या सकाळी गाडी पोचवायची, त्याच्यामुळं थांबण्यात काय अर्थ नाही. म्हटलं नाश्ता बिष्टा करून आता इथून निघणार आहे. आता इथून कमसे कम 80-85 किलोमीटर आपल्याला ह्याला जायचं आहे अंकोला भेटत. तिथून हा रोड सोडून आपल्याला 4 लाईनला लागायचं आणि तिथून परत मग आपल्याला भटकळ, उडुपी, मँगलोर करत असंच केरला बॉर्डर पास करायचे. तर बघू आता किती वाजता आपण अंकोला फाट्यानं जातो आहे काय. तर आधी चला नाश्ता करून घेऊया. निघालो तिथून नाश्ता बिष्टा करून. आत्ता आलो येलापूर गावात आणि हे येलापूर गाव आहे बघा. इकडं स्टँडकडे जातो रोड आणि ह्या इथं राईट साईडला पोलीस स्टेशन आहे. इथं पहिलं एंट्र्या लय घ्यायची म्हणजे पोलिस. आता घेत नाहीत. पहिलं म्हणजे मी ज्यावेळेस 12 टायरवर होतो ना, कमसे कम 6-7 वर्षापूर्वी, 6-7-8 वर्षापूर्वी, त्या टायमाला इथं लय पोलिस एंट्री घ्यायचे. एकदा माझ्याकडून ह्या स्पीड ब्रेकरला गाडी बंद पडली होती. त्याचं म्हणजे चढावताना, म्हणजे सगळ्यात फर्स्ट टाईम एवढं पुन्हा गाडी जमते चालवायला असा विषय ना. त्याच्यामुळे सगळ्यात फर्स्ट टाईम काय झालं माझ्याकडून, गाडी बंद पडली होती. गेअर चेंज करायला जरा लेट झालं होतं, त्याच्यामुळे गाडी बंद पडली होती. पण आता काय विषय ना, आता आपण म्हणजे आता 6-7 वर्ष झालं केला नाही करतोय, त्याच्यामुळं काय एवढं आता हिवत नाही. पण तरी बी काय ठिकाणी जरा गाडी घाला हे करा जरा मन कचावतं. कारण की विषय होतं लय काय ठिकाणी बारकर असतं ना, म्हणजे काय त्याला मापन नाही एवढं बारकर असतं. लय एकदम तंतोतंत रस्ता असेल, पर आरसा घासून जाते गाड्या. त्याच्यामुळं काय ठिकाणी घालायला अजून पण जरा भीती वाटते. त्याच्यामुळं आम्ही तिथनं माल बी भरत नाही काय ठिकाणी काय वेळेस. आणि काय ठिकाणी जात काय टायमाला जात सुद्धा नाही भरायला लोडिंगला त्या ठिकाणी. असं ती एरिया आम्ही म्हणजे असं नाही भरायचंच नाही तिथलं मला असं ठरवून जातं. आणि त्यात पहिला मेन रोड होता माहीतनं आतनं, माही तलचिरीतनं. एका दिवशी आतनं गेलो तर रोड पण दाखवली मला. ही एवढा बारीक रोड आहे की म्हणजे 2 गाड्या गेल्या शेजारनं तर कमसे कम 2 आरशात 2 बोटाचं अंतर एवढं गाडी काढायला लागायची. म्हणजे पुढनं येणारी गाडी आणि इकडून जाणारी गाडी. त्याच्यामुळं तिकडून मी कधी गाडी काढायची भीती वाटायची. लेफ्ट साईडला कटाडा, दुकानाची शटर असायची किंवा पत्रा असायचा. राईट साईडनं गाडी ओव्हरटेक होत व्हायची किंवा मग समोरून आलेली गाडी, त्याच्या लेफ्ट साईडला दुकानाचा पत्रा म्हणजे भरपूर असं म्हणजे हे व्हायचं, काय अडचणी यायच्या. पण त्यातनं बी गाड्या काढून जावं लागायचं. झाला काय विषय कुठं नाही की मग आपलं पोलीस स्टेशन कारवाई काय व्हायचं. पण अजून तरी काय तसं कधी झालं नाही आपल्याला तिथं, म्हणजे केरल्यात तरी. पण काय सांगू बी शकत नाही कधी होईल. कसा दिवस सांगून येत नाही तर कुणावर की कधी काय होईल कधी काय नाही होईल. त्याच्यामुळं आपलं व्यवस्थित चालवायला लागतात गाड्या, बाकी काय नाही. आणि येलापूरचं वातावरण मग एकदम साफसुथरं आणि लय मस्त वातावरण. हे तर कसं असतं पावसाळ्यात 24 तास पाऊस असतो या पावसाळ्यात म्हणजे ह्या येलापूरमध्ये. सगळे झाडे झुडपं ते डोंगराळा भाग आहे सगळा, त्याच्यामुळं आणि पहाडी इलाका असल्यामुळं सगळा पावसा लय प्रमाण इकडं जास्त. म्हणजे 1 मिनिटसुद्धा झेरझेर का व्हायना पडत राहणार, पण पाऊस जास्त असतो इकडं पावसाळ्यात असा विषय. तरी अजून हे यंदा काय एवढा पाऊस पडला नाही, पण आज चालू होता पाऊस, असं नाही की पडला नाही. आपल्या तर चॅनलवर स्ट्राईक होता, त्याच्यामुळे आपल्याला काय जास्त ब्लॉग टाकता आलं नाही तर. पण तरी पण कसं होतं कधी यायचं मनात की टाकावं नाही का कसं होतं त्यांच्या बी जरा यूट्यूबच्या विरोधात गेलं, सस्पेंड केली आयडी, तर सगळं म्हणजे हे होतं ओढली बिडली. तर त्याच्यामुळं आम्ही टाकत नव्हतं. पण मेल आले आपण चालू केलं ते व्हिडिओ टाकायला. असा विषय झाला ना. आता काय करायचं, चालायचं आता बघू. इथून अंकोल्याला जातोय काय यानातनं जाणार आता बघूया. कारण की अंकोल्याचा रोड काय अजून बी व्यवस्थित झालेला नाही. सगळा म्हणजे हे झालेलं आहे काय ते आपलं म्हणते ते खड्डच भरले तर फक्त. काय लेवल केली नाही किंवा डांबरे वगैरे व्यवस्थित टाकला नाही. 10 वाजून 16 मिनटं झाले ते. आणि आम्ही आत्ता लावलोय यानातनं टर्न मारून आलोय राईटला गोकर्णा रोडला. आणि रोड बघा कसा आहे,
मागासपासून म्हणजे आत्ता चालू झालं एक 5 मिनिटापूर्वी हा रोड. आणि ह्या रोडपासून आज जसं चालू झाला आहे तसं असं झोपा आल्यावर व्हायला लागलं ना की काय बोलायचंच काम नाही. नुसती घेरवर घेर मागायला आली गाडी. लय रस्ता खराब आहे. आता काय तुम्हाला सांगायचं आहे. बारक्या पेशाला गाडी चालली आहे. बघा सगळं जंगलच जंगल आहे. ह्या साईडला जंगल आहे पूर्ण. ह्या साईडला बी जंगल आहे पूर्ण. काय दिसतं का बघा आतलं. सगळ्या फपुट्यानं झाडं पांढरी झार झाले ते. डोळ्यावरून बघू शकता तुम्ही. म्हणजे सुधारणा झाली काय. नाश्ता करून आलोय, चहा पिऊन आलोय, तरी सुद्धा विषय काय होतो असला रोड लागला का नाही लय कंटाळा येतो गाडी चालवायला. काय सुधारतच नाही. गाडी कशी चालवावी काय करावे काय कळत नाही. त्याच्यामुळं गाडी तर असली वागती नाही की काय बोलायचंच काम नाही. गाडी आली बघा पुढनं. कारण की हाईट लोड आहे त्याच्यामुळं गाडी म्हणजे वागती लय लेफ्ट राईट लय करते. काय आता बोलायचं आणि काय करायचं. रस्त्याचं कर्नाटक सरकारला एवढं कळण झालंय. वाहतूक रस्त्याला जास्त या बाबा. रस्त्याची कामं बिमं केली पाहिजे. ते तसलं काय नाही. आता हे काय म्हणजे काय लय रस्ता खराब आहे. गाडी निव्वळ नुसती वाकीचं काम चालले ते. बाकी काय नाही. तर चला हे रोड पहिल्यांदा 1:15 झाल्यात. 12 वाजून 55 मिनटं झाले ते. आणि आम्ही आलो आता कुंट्याचा टोल नाका पास करून आलोय. फनावरच्या मागा. फनावर इथून 12 किलोमीटर फनावर दाखवतंय गाव. आता जेवण बिवण काय शक्यतो नाही करणार कारण की सकाळी नाश्ता पोट भरून गेला आहे. आपण समुद्रावर जाऊन मंचुरियन वगैरे काहीतरी खायचं. आणि बघू समुद्रावर थांबलो तर आपलं समुद्रावर मस्तपैकी शूटबूट होईल. नाही तर मग बघू आता टायमिंगचा विषय सगळा. टायमिंगनं गेलो तर ठीक नाही तर मग थांबतो का नाही त्याची बी गॅरंटी नाही. कारण की उद्या सकाळ पोचवायची गाडी. बघू आता जेवायचं तर काय नियोजन नाही कारण की नाश्ता झाला. तुम्हाला म्हणलं नाश्ता भरपूर गेला त्याच्यामुळे जेवायचं काय नियोजन नाही. आणि अमोल चाललाय पुढं. त्या तिकडं चाललाय पुढं अमोल. आता हे बघ आता कुंट्याच्या टोल नाक्या भेटली होती. 5-6 जण भेटली होती गाड्या. त्याच्यामुळे जरा टाईम गेला तिथं टोल नाक्यावर. आता बघू इथून पुढं आता भटकळा नाही म्हणलं तरी तास जायला आम्हाला पोचायला. कमसे कम 1:15-2 वाजता भटकळा जायला. आणि तिथून तासाभरात समुद्रावर जायला म्हणजे 3 वाजताला समुद्रावर जायला आम्हाला. बघू आता किती वाजता जातोय काय. आणि वातावरण बघा कसं एकदम कडक उन्हासारखं झालं. हात बिवा कसा दिसतोय नुसतं चकाकतोय हात माझा. एवढं ऊन लागतंय ना बेकार. माझ्या अवस्था आता तुम्ही बघितलं असेल की काय बोलायचंच काम नाही. एवढं ऊन लागतंय. म्हणजे हिवाळा आहे का उन्हाळा आहे तेच कळण झालंय. इकडे सगळंच ऋतू सारखं असते. तर उन्हाळा पण तेवढाच आहे, हिवाळा पण तेवढाच आणि पाऊस बी तेवढाच पडतो. आता काय करायचं. तर उन्हाळा आलं तर आपलं AC आहे. पण विषय काय होतोय AC चालू करायला काय विषय नाही. पण ही काच आहे ना जी समोरची काच आहे आपली ती पूर्ण वाईट आहे. असं म्हणजे ब्लॅक वगैरे काय नाही. पूर्ण ऊन येतोय आतमध्ये. त्याच्यामुळं जरा चिल्ड करणं झाला AC आतमध्ये. बघू पुढं जरा फिल्मिंग करून मग करावं म्हणलं आतल्या. मग ACचं चिल्ड होईल. ब्लॅक म्हणजे ब्लॅक काचा केलं. एवढं बी ना ब्लॅक करायचं की पोलिसचा फाईन मारतील. आपलं तेवढ्यापुरतं जेवढं का AC परिणामकारक होईल म्हणजे आपल्याला थंड हवा देईल तेवढं काळं करायचं. म्हणजे आपलं हे फिल्मिंग करूया. बघा आता त्याला कधी मुहूर्त गावशी करायला आपल्याला तर त्या हिशोबानं करूया. कारण की अशी बरीच कामं राहिली ती. कारण की आपल्या चॅनलचं बी नाव टाकायचं आहे. अशी बरेच कामं आहे. अजून टूल बॉक्स वगैरे बनवायचं आहे. त्याच्यामुळं बहुत आता टायमिंग कधी भेटतो काय. बहुत एक चॅनलचं काम पुढच्या चक्करला होईल असं मला वाटतंय. आता इकडून कोचिनवरनं माघारी गेलो की चॅनलचं ते जरा तिथं चॅनलचं नाव द्यायचं आहे. तिथं आपलं थोडंसं हे करायचं म्हणजे पत्रा मारायचा आहे. कलर मारायचा आहे. ते पण तिथं. आणि मग बाकीचे काम राहिले रेडीमेड अहमदाबादवरनं माघारायला होईल होतं काम ते माघारायला. बघू आता कसं काय होतंय काय त्याचा. गाड्यांचं फोटो कोण करणार आहे आपल्या इथं नाही त्याचं त्या हिशोबाने बघितलं पाहिजे ना. म्हणजे ह्याला लोनला कोण काम करतंय नाही करतंय ती बी बघितलं पाहिजे. रेडियम म्हणजे फोटो व्यवस्थित आलं पाहिजे त्याच्यावर. त्याच्यामुळं ते पण बघितलं पाहिजे ना. वातावरण भारी झालंय पण फक्त गरम होते बाकी काय नाही. नाहीतर एकदम मोकळं डाकळं वातावरण आहे. गाड्या नाहीत रस्त्याला काय नाही. आणि मागे ॲक्सिडेंट झाला होता. काय ॲक्सिडेंट तर काय सारखंच होते त्या रोडला काय ना काहीतरी. कारण की कसं होतं गाया बी येतात रोडवर त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होतच राहतात. पण आता गायांना आता आपण कसं होतं इथले माणसं बी बांधून ठेवत नाही. ते गोठं बिटं नाही तिथं अशा मोकळ्या सोडलेल्या असतात गाया रस्त्यानं. त्याच्यामुळं जरा त्यांना वाचवून गाड्या चालवा लागतात. नाही मग समजा अचानकमध्ये आलं काय आलं की मग डायरेक्ट
कुठं घासणार, कुठं धक्का लागणार, हे लागणार, ते अशी कामं होत राहते ते डॅमेज. आणि विषय काय होतो, समजा एखादं जर आडवं आलं वासरू किंवा गायबी आडवी आली तर हे काय करतात माणसं इथं की कोणाचं बी असो किंवा नसो किंवा असं सोडलेलं असो तरी सुद्धा बनणार आमचंच आहे, आम्ही एवढं वाढवलं आणि तुम्ही एवढं, म्हणजे पैशासाठी नुसती कालवा करतात, बाकी काय. 10 मिनटं झालेत आणि आम्ही आलो या मंचुरियन खायला. आता बघू इथं समुद्रावर जायचं म्हणतो या थोड्या उशिरात, एक 5-10 मिनटं म्हणलं मंचुरियन खाऊन जाऊया, कारण इथं गाड्या बिड्या लावून देत ना. चला पहिल्यांदा मंचुरियन खाऊया आणि मग जाऊया तिकडे समुद्रावर. मंचुरियन खाऊन आलो आता, जरा म्हणलं समुद्राकडे जाऊन यावं, लय दिवस जरा गेलो नाही. बऱ्याच वेळा ह्या रोडवरनं येतो जातो पण कधी थांबायचा योग आला नाही. आज थांबलो या म्हणलं जाऊन यावं आज. अरबी समुद्राच्या कडेकडनं जातो आम्ही. या बीचचं नाव काय रे? हा आता काय कोल्हापूरच्या अलीकडे एक 10 किलोमीटर बीच आहे. मस्त एकदम वातावरण, कसलं लोकेशन आहे बघा. इकडं सुट्टी बिट्टीला आलेले म्हणून सुट्टी बिट्टी आहे ना बस सगळ्यांना. भरपूर गर्दी असते पण आज जरा कमीच वाटते. मग असे होते आता संध्याकाळी 4-5च्या नंतर जरा येतील जास्त माणसं. आणि कधीतरी जरा गाडी सोडून एन्जॉय पाहिजे माणसाचा, सारखंच काय गाडी चालवायची. त्याच्यामुळं म्हटलं जरा जाऊन यावं. जरा आवाज येत असलं वाऱ्याचा ह्याचा, पण घ्या आता सांभाळून, काय करणार. पाण्याचा आवाज तेच वारं पाणी. अरबी समुद्र आबाळ झालं नाही, पाण्यात बिना नाव ते नंतर चावतं पाणीला. आबाळ झालंय पावसाचं वातावरण, पण एवढं काय वाटणं झालंय पाऊस येईल नाही येईल काय सांगू शकत नाही. बघू आता इथून निघायचं तर डायरेक्ट बॉर्डरच, बाकी काय कुठं थांबायचं नाही काय नाही. त्याच्यामुळं म्हणलं जरा 5-10 मिनटं आपलं ह्याच्यासाठी, आणि बनवलं आहे मस्त बनवलं ह्याच्यासाठी आपलं, म्हणजे माणसं बिनसं चालायला हे करायला पूर्ण आतमध्ये जाता येतं. तिथून बी थोडंफार जाता येतं. हे बहुतेक शाळेची सहल बिल आलेली, सहलीला बिलीला आलेली पोरं आहे ती. आणि इकडं गाड्या बिड्या सगळ्या लागतात त्या तिकडं त्या साईडला गाड्या लागल्यात आपल्या. आता इथून काय दिसणार नाही एवढं. बघू चला आपण जाऊया. आता कसं होतं लय बी थांबण्यात करताना आपल्याला बॉर्डर पास करायची, त्याच्यामुळं थांबून लय चालत नाही. एक अजून 5-10 मिनटं थांबूया आणि निघूया. आपल्याला अजून बॉर्डर पास करायची, संध्याकाळी 7च्या नंतर एंट्री करायची आपल्याला. पण तरी पण जरा झालं तर लवकर झाली तर झाली, म्हणजे कसं होतं परत टायमिंगला पोचलं म्हणजे टेन्शन राहत नाही. खाली बिली लवकर होईल सकाळ सकाळ गाडी, आणि झोप पण गावाला 1-2 तास झोप गावाला. त्याच्यामुळं तर चला पण मस्त असं वातावरण झालं बघा. लोकेशन कोल्हापूरच्या अलीकडे एक 10 किलोमीटर आहे बीच. इथं बीचचं काय नाव एवढं माहीत नाही पण आहे एकदम मस्त. आता बघू इथून म्हणलं जरा टाईमपास करावा निघावं म्हणलं. कसं होतं टायमिंग आहे म्हणून आपला टाईमपास चालला आमचा, नाही तर आम्ही कधी टाईमपास करत नाही. गावणारच नाही, विषय संपला आहे. बीच काय एवढं मोठे बिचके आहेत ना, मोबाईल पडला विषय द्यायचा सोडून परत मोबाईल गावणारच नाही. आणि ते खेकडं बिकडं पण आहे इथं बरं का. आता बघा इथं असं खेकडं येतं बारकं येतं दिसते एक दिसतंय ना. इथं पण एक आहे, जास्त काय इथं म्हणजे असं हे नाही आहे, म्हणजे कसं उभं राहायला ह्याला जागा आहे. इथला शॉट ड्रोनमध्ये नेटला पण आहे कोल्हापूर बीचचा, आपला यूट्यूबला पण आहे. ड्रोन शॉट आहे, लय भारी दिसतो. कधी सर्च करून बघा, दिसेल तुम्हाला यूट्यूबवर एकदम मस्त असा. चला आता निघूया. आहे हे पडायची काम आहे, तिला का ह्याच्यावर पडलं भेटलं ना लाई लागल. आता निघूया येत ना आपण, थांबण्यात काय अर्थ नाही. आणि 7च्या आत आपल्याला जायचं आहे बॉर्डरपर्यंत, त्याच्यामुळे लय बी टाईमपास करण्यात अर्थ नाही. तेव्हा थांबला आहे अमोल लाटा भेटायला जो. आणि आता निघूया, गाडी बिडी येत नाही काय नाही. निघूया आता म्हटलं थांबण्यात का एका टायरवर लागली गाडी बघ, एकाच टायरवर लागली गाडी. थांबण्यात काय ग्रीस बिस बी आहे हो का. हे ह्याला म्हणायचं ग्रीस, असं टिकतं ग्रीस. आता त्या दिवशी मारलं होतं साताऱ्यात, ते काय राहिलंच नव्हतं ग्रीसमध्ये. त्याच्यामुळं आता इथून पुढं साताऱ्यात ग्रीस मारायचं नाही बा, आपला रेग्युलर आहे त्याच्यापासून ग्रीस मारूया. 6:30 वाजले या आणि इथं लावल्यात गाड्या. इथं मला चहा वगैरे घेऊया आणि निघूया. आता अगरबत्ती लावते आम्हाला, आपले काय अगरबत्ती लावून झाली आहे. राहिले अंतर 1-1.5 तास राहिले बॉर्डरला जायला. मग तिथून पुढं मग
बघूया कसं काय होतं काय पाठ पोचायचं आहे. उद्या सकाळ गाडी खाली करायची झाली तर ठीक, नाही तर मग अवघडायचं आहे. कारण की मागच्या टायमिंगला असाच टाईम झाला त्याच्यामुळे गाडी पोचणे होती, सगळा विषय झाला. त्याच्यामुळे म्हणलं जरा लवकर जाऊन खाली करून पुढं जायचं आहे. कारण परवा दिवशी परत दुसरा पण मला खाली करायचा आहे. इथं लावलं गाड्या. तर चला बघूया पहिल्यांदा चहा वगैरे घेऊया आणि निघूया.